काहीही झालं तरी लग्नाच्या वेळी अट घालायची की माझं गाणं चालू राहिलं तरच मला लग्न करायचंय, नाहीतर नाही. कमाल. म्हणल्या हे तू अगदी लक्षात ठेव. आणि का कोण जाणे ते असं इथे बसलंच होतं डोक्यात की गाणं आपलं व्हायला पाहिजे, गाणं व्हायला पाहिजे. तर त्यामुळे तुला गंमत सांगते की ज्या दिवशी यांना दाखवायला गेले मी मराठ्यांकडे, त्याच्या आधी एक गोरे का बहुतेक गोरेच आडनाव असेल, तर त्या मुलाला दाखवायला गेले होते आणि तो हिरोच होता, गारा गोरा अगदी. तर म्हणून बाबा होते माझ्याबरोबर आणि मग बाबांनी सांगितलं त्यांना, मी बाबांना सांगितलं होतं की तुम्ही सांगायचं नाही तर मी सांगेन की मला गाणं करायचंय मला असं. तर ते बाबांनी सांगितलं की ती इतकं इतकं शिकली आहे 16-17 वर्ष गागरा गायकी, तर तिला ते गाणं पुढे चालू ठेवायचंय. तर तत्क्षणी तो म्हणला पण संसार आणि संगीत कसं काय बरं होणार. तिथे पहिली फुली मारली मी की नाही. मग दुसरं म्हणजे कसं बोलायचं हे पण म्हणजे मला इतका असं आतून हे झालं. मग मी तेव्हा सकाळच्या शाळेत नोकरी करत होते. तर मग मी सांगितलं मग काय करता म्हटलं. नाही मी शिक्षिका आहे, सकाळची शाळा असते. मग दुपारी झोपा काढता का. म्हणजे हे मला काही आवडलंच नाही, बोलणंच आवडलं. मग तिथून पहिल्या मजल्यावर ते राहत होते. जिना उतरता उतरता बाबांना म्हटलं मला नको. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठ्यांच्याकडे आलो आणि बाबांनी त्यांनाही सांगितलं की गाणं करायची तिची इच्छा आहे, खूप शिकली आहे ती. पण ह्यांनी लगेच सांगितलं की घर सांभाळून जे करता येईल, जेवढं करता येईल तेवढं करायला माझी काही ना नाही, ते करू शकते अगदी. किती छान. त्यामुळे लगेच हो.